नेहमीप्रमाणेच बाकी पुणेकरांसारखे मीही एक गेलं की त्यांच्या मागं जाणारीच असते. त्यामुळं भीमथडीच्या जत्रेला जाण्याचा माझा हा प्रयत्न होता. नेहमीप्रमाणे यात्रेत आतमध्ये गेल्यानंतर मला पानाफुलांचं पहिल्यापासूनच आकर्षण आहे. तिथं पाहिलं, त्यानंतर पुढे गेले आणि या ठिकाणी एक छोटी मुलगी छोटंसं मडकं बनवायचा प्रयत्न करत होती चाकावरती, तर ते पाहिलं. आपणही थोडा वेळ थांबून ते पाहावं म्हणून थोडा वेळ तिथंच उभा राहिले. मुलीचं ते छोटंसं गाडगं बनल्यानंतर मुलगी बाजूला झाली. त्यानंतर एकानंतर एक सगळेजण येऊन ट्राय करत होते आणि ह्या पाहिल्या काही छोट्याशा वस्तू त्यांनी काही बनवून इथं भाजून ठेवलेल्या होत्या. गणपती वगैरे असं बरंचसं काही होतं. भांडी होती का बरीचशी. मागल्या वर्षी मी इथूनच एक जग वगैरे नेलेला मातीचा, तर तो काही एवढा वापरणं झाला नाही, त्यामुळं मी काही घेतलंही नाही इथून. त्यानंतर हे पाहतच मी पुढं गेले. कलाकुसरीच्या काही वस्तू होत्या विकायला, तर त्याही पाहिल्या. पाहताना एम्ब्रॉयडरीने किती छान विठ्ठल रखुमाई काढली होती. कानातले वगैरे इथं विकायला होते. हायड्रोपोनिक्सची शेती पाहिली, जी मला खूप आवडते, परंतु खर्च खूप असतो. मग मिस्टरांच्या आवडत्या स्टॉलला भेट द्यायला सुरुवात केली. नॉनव्हेजमध्ये त्यावेळेस बनवायला नुकतीच सुरुवात झालेली होती, त्यामुळे काही ठिकाणी फोटो घेतले आणि काही ठिकाणी असेच हे केलेले टाकले. तर काही खापरावरचे मांडे बनत होते, काही ठिकाणी पुरणपोळ्याही बनत होत्या. तर एका ठिकाणी पुरणपोळी बनत होती आणि ते पाहण्यासाठी मी थोडा वेळ थांबले. तर पाहू शकता तुम्ही की दोघी-तिघीजणी या पुरणपोळ्या बनवत होत्या आणि आपली पुरणपोळी बनवायची प्रोसेस किती सोपी असते ना गावाकडं. पण या पाहिल्या का? आणि खूप मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या होत्या. एका पोळीमध्येच अगदी पोट गच्चपर्यंत संध्याकाळपर्यंत भूक लागणार नाही, इतक्या मोठ्या मोठ्या पुरणपोळ्या होत्या. तिघीजणी खूप छान पद्धतीने पुरणपोळ्या अगदी सराईतपणे हातावर फिरवून पटपट तयार करत होत्या. मला तर बाई खूप विशेष वाटलं. माझी अशीच पोळी करताना 2 वेळा फाटते पुरणपोळी, तर ते पाहिलं नाही. या मावशी किती छान करत होत्या. अगदी सराईत हात चलत होता त्यांचा. पाहिलं ना?